श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बाळापूर येथील लहान पुलाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। ऐतिहासिक असलेल्या जवाहर स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी 3,94 लाखांच्या निधीस मान्यता। संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त जुने देवळातून काढण्यात आली पालखी मिरवणूक। आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्यातर्फे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 51 वर 1,24,00,000 रुपये खर्चून तालुक्यातील बाळापूर फागणे येथे बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत कुंडाणे, वरखेडी, फागणे, बाबुळवाडी, हडसुणे, विसरणे, जुनवणे, बोरकुंड, कुळथे ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पूर्वेपाड्यापर्यंतच्या जिल्हा मार्गावर धुळे तालुक्यातील बाळापूर येथे बांधण्यात आलेल्या लहान पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला। सदर पुलाच्या कामाला आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून 1,24,00,000 रुपये मंजूर करण्यात आले होते। सदर पुलाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी आमदार कुणाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, विलास चौधरी, अभियंता कैलास पाटील, सहाय्यक अभियंता मिलिंद जगदेव, शिवाजी आयरे, चुडामन पाटील, सुरेखा बडगुजर, रत्नाबाई पाटील, उपसंच सरला चौधरी, प्रभाकर पाटील, प्राध्यापक सुनील पाटील, ज्ञानेश्वर मराठे, दादा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याने ते चालू केलं तरी आता आपले रस्त्यावर खड्डे पडलेले होते। बाबांना आम्ही सगळे मिळून सांगितलं, बाबा आपल्या पारवा चौक मुक्तीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आणि त्या खड्ड्यामुळे रिक्षावाल्यांचं, ट्रकवाल्यांचं, टू व्हीलरवाल्यांचं अपघाताचं प्रमाण जास्त वाढले होतं। बाबांनी आमच्या समोर ते प्रत्यक्ष नॅशनल हायवेच्या ऑफिसला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, अजून बी सुरू आहे। असे आपले प्रत्येक समाज घटकासाठी काम करणारे आदरणीय बाबासाहेब हे आपल्याला लाभले, हे आपलं भाग्य आहे। आणि बाबा तुमचं पागणे आणि बाळापूर त्याचं सर्व परिसरावर तुमचं लक्ष आहे, बारीक असंच लक्ष राहू द्यावं। आणि आपण आणि आता लोकांना स्वप्न पडायला लागली विरोधी पक्षांना की लोकसभेला 65,000 मताधिक्य मिळाले व पण मी त्यांना सांगू इच्छितो की बाबासाहेब 65,000 लक्ष ओलांडून 50,000च्या मताधिक्याने विजय होतील यात आमच्या कोणीचे मनात शंका नाही। तरी याच्या पुढील सूत्र सन्मान्य ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक मान्य विलासांना, नवनिर्वाचित फागणे गावाच्या उपसरपंच चौधरीताई, मी सगळे चेहरे बघतोय, एक एक माणूस ताकदीचा आहे। त्यामुळे प्रत्येक जमलेला प्रमुख गणितधारी मंडळी, मागे उभे असलेले तरुण मित्र, बंधूंनो आणि अत्यंत आनंदाचा दिवस आज आहे की आज आपण या पुलाचं लोकार्पण करतोय। कोणतरी आता भक्तांना म्हटलं की पूल चालू करून आम्हाला 4 महिने झाले आणि 4 महिन्यापासून आम्ही वापर करतोय। मी थोडी वाट बघत होतो, म्हटलं अजून लोकार्पण करायचं नाही, नेमकं पूल टिकतो का नाही टिकत ते बघून घेऊया। ज्या दिवस आपली गाडी जावानी त्याच दिवस दागडं व्हायला अशी व्हायला होतो। मी आधी मला गॅरंटी लागेल आता काही व्हावं। खरंच छान काम या ठिकाणी पुलाचं झालंय आणि त्यामुळे ग्रामस्थांना, दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना खूप खूप मनापासून या ठिकाणी या पुलाच्या निमित्ताने शुभेच्छा अर्पण करतो। मला आठवतं आधी छोटीशी पडशी होती, दादासाहेबांच्या बरोबर आम्ही यायचो आणि तिकडे फागण्याला जायचं असतं तर आम्हाला फिरूनच जावं लागायचं। तर त्या पडशीवरून काही जायचं इच्छा व्हायची नाही किंवा कोणीच वापरायची जास्त वापर पण होत नव्हता। तर आता हा पूल झाल्यामुळे मला असं वाटतं की 100% वापर आता फक्त या पुलाचाच होईल। कोणालाही हायवेला जाण्याची आवश्यकता राहणार नाही। ज्याला कोणाला बाळापूरला जायचं असेल, ज्याला फागण्याला जायचं असेल तर पुलावरून जाऊ शकतो। गेल्या 2 पंचवार्षिकपासून मी बघतोय 2014 आणि 2019 दोघंही पंचवार्षिक मध्ये फागणे गावाने खूप चांगलं प्रेम केलेलं आहे आणि चांगली साथ आम्हाला तुम्ही फागणं म्हणजे दादी साहेबांना प्रचारात टाइमली फागण्याला जावं म्हणजे अंगावर काटा येईल। फागण्यामध्ये काय तर फागण्यामध्ये तशी रिस्पॉन्स किंवा तसा सपोर्ट मला वाटत नाही मिळायचा। पण 14 मध्ये मी पहिल्यांदा उभं राहिलो आणि फागण्याने प्लस करून दिलं। 19 मध्ये म्हटलं 19 मध्ये परत अजून प्लस करून दिलं।
म्हणजे याचा अर्थ फागणं गाव आता हे हक्काचं गाव आता आम्हाला वाटत नाही. फागणीच्या प्रत्येक गल्लीत गेलं, प्रत्येक घराघरामध्ये असं वाटतं की आपली माणसं आहेत, आपली जवळची जिव्हाळ्याची प्रेमाची माणसं आहेत. आणि म्हणून थोडं फागण्याचे गुण आता बाळापूरमध्ये पण उतरले पाहिजे याच्याकरता हा पूल केलेला आहे. आणि फागण्याचं आता असे गुण आता इकडे आले पाहिजे. त्यामुळे आता पण बाळापूर सुद्धा मला असं वाटतं की नक्कीच मला खूप आठवतं पूर्वीपासून प्रेमाचं संबंध बाळापूरमध्ये सुद्धा झाले, साहेबांचे तेवढेच झाले. धुळे शहरातील देवपुरातील ऐतिहासिक असलेल्या जवाहर स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी विशेष बाब म्हणून 3,94,00,000 निधीस मान्यता मिळाली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे शहरात कुस्तीगिरांसाठी असलेल्या देवपुरातील जवाहर स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी या ऐतिहासिक स्टेडियमला 3,94,00,000 निधीस विशेष माप बनवून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची धुळे शहर स्टेडियमबाबत भेट घेतली होती. नामदार बनसोडे यांनी क्रीडा विभागीय अधिकारी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करावा म्हणून आदेश केले होते. विभागीय आयुक्त यांनी धुळे क्रीडा अधिकारी यांना जवाहर स्टेडियमबाबत संपूर्ण तपशील सादर करावा म्हणून पत्र दिले होते. त्या अनुषंगाने धुळे क्रीडा अधिकारी व सुमित पवार यांनी जवाहर स्टेडियमची पाहणी केली व मल्लांना काय सोय करता येईल याचा संपूर्ण आराखडा विभागीय आयुक्त यांना दिला. मुंबई येथे क्रीडा समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या मल्लांसाठी होणारी गैरसोयबद्दल संपूर्ण मंत्रींनी माहिती घेतली व जवाहर स्टेडियमचा आराखड्याबाबत आढावा घेतला. त्यानंतर मंत्री महोदयांनी सदर स्टेडियमला 3,94,00,000 विशेष बाब म्हणून मान्यता दिली. सदर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याने ती जागा क्रीडा विभागाला हस्तांतर करण्यासाठी हमीपत्र देण्यात यावे म्हणून सांगितले आहे. तसेच 3,94,00,000 या आराखड्यामध्ये चेंजिंग रूम, स्टोअर, बाल्कनी, अतिरिक्त स्टेप व शेड, किरकोळ दुरुस्ती व इतर बाबींचा समावेश आहे. आज धुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्टेडियमला विशेष अनुदान प्राप्त होणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, धुळे जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या विशेष प्रयत्नाने सदर काम मार्गी लागत आहे. यावेळी धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव, राम कानडे, श्याम कानडे, लाला चौधरी, गोरख पाटील, सुनील चौधरी आदी उपस्थित होते. आपण आले आणि या स्टेडियमचं जे भविष्यात नूतनीकरण होणार आहे या संदर्भात मी आपल्याला सर्वांना माहिती देतो. गेल्या अनेक वर्षापासून या स्टेडियममध्ये कुस्त्या होतात आणि बरेचसे मोठे पैलवान या स्टेडियमच्या माध्यमातून घडले, ज्यांचं नाव महाराष्ट्रात झालं आहे. असं हे स्टेडियम आहे आपलं जवाहरलाल नेहरू स्टेडियम म्हणून. आज मी आपलं संपूर्ण माहिती देतो की नागपूर इथे हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे साहेब यांची धुळे जवाहर स्टेडियमबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर बनसोडे साहेबांनी क्रीडा विभागीय अधिकारी यांना प्रस्ताव सादर करा म्हणून आदेशित केले होते. विभागीय आयुक्त यांनी धुळे क्रीडा अधिकारी यांना जवाहर स्टेडियमबाबत संपूर्ण तपशील सादर करावा म्हणून पत्र दिले होते. त्या अनुषंगाने धुळे क्रीडा अधिकारी, मी व धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आप्पा आणि बरेच असे मल्ल त्यावेळी उपस्थित होते. आम्ही सर्व स्टेडियमची पाहणी केली आणि काय सोयीसुविधा करता येईल याचा संपूर्ण आराखडा विभागीय आयुक्तांना आम्ही पाठवला. मुंबई येथे क्रीडा समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या मल्लांसाठी होणारी गैरसोयबद्दल संपूर्ण मंत्री महोदयांनी माहिती घेतली व जवाहर स्टेडियमच्या आराखड्याबाबत आढावा घेतला. त्यानंतर मंत्री महोदयांनी सदर स्टेडियमला 3,94,00,000 विशेष बाब म्हणून मान्यता दिली. सदर जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने ती जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यासाठी हमीपत्रही महापालिकेला दिले. तसेच 3,94,00,000 या आराखड्यामध्ये चेंजिंग रूम, स्टोअर रूम, बाल्कनी, अतिरिक्त स्टेप्स व रेड व सेट, किरकोळ दुरुस्ती व इतर बाबींचा समावेश आहे. आज धुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्टेडियमला विशेष अनुदान प्राप्त होणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे युवकचे अध्यक्ष सूरजदादा चव्हाण,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळ्याचे निरीक्षक अर्जुन टिळे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने सदर कामाची ही मान्यता मिळाली आहे. सदर कामासाठी धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्रप्पा आगाव, राम कानडे, श्याम कानडे, लाला चौधरी, गोरखप्पा पाटील, सुनील भाऊ चौधरी, कल्याण गरुड, अनिल अवधूत पैलवान, अमित पवार, राजेंद्र हरा, कृष्णा शिंदे, विक्की काकडे, संदीप पाटील, बंटी भाऊ लंगोटे, सागर शिंदे, रमेश लामगे तसेच अनेक कुस्तीगिरांनी कुस्ती शौकीनांच्या सांगण्यावरून या संपूर्ण कामाचा मी पाठपुरावा केला आहे आणि या ऐतिहासिक काम करून असून याबद्दल अनेक कुस्तीगिरांनी माझे अभिनंदन केलं. तसं धुळे शहराच्या संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त जुने धुळे येथील गली नंबर 14 येथील शनी मंदिर येथून शनिवारी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी तसेच अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त जुने धुळे गल्ली नंबर 14 येथील शनी मंदिर येथून शनिवारी रात्री शहरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनी मंदिर पासून निघाली पालखी मिरवणूक खुनी मस्जिद, सुभाष चौक, गांधी पुतळा, झुंजार चौक, भोई गल्ली अशा विविध ठिकाणाहून काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्याचा वापर करण्यात आला. मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्याचे आयोजन श्री शनी मारुती मित्र मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आमच्या जुन्या धुळे भागातील खूप जुना पारंपरिक असा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही दरवर्षी सालाबद्धाप्रमाणे आयोजित करत असतो. तरी हा सप्ताह 7 दिवसाचा असतो. संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा ठेवला जातो. अखंड हरिनाम सप्ताह हा टाळ सप्ताह असतो आमचा आणि आज त्याची सांगता झालेली आहे. सकाळी आम्ही महाप्रसाद ठेवला आणि सायंकाळी 4 वाजेपासून आम्ही पालखी सोहळा आयोजित केला होता. आमच्या सावता महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कुठलाही नाच धिंगाणा न होता एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो आणि जे काही टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आम्ही पालखी सोहळा आयोजित करत असतो. कुठलाही काही धिंगाणा न करता सोहळ्याने आम्ही पार पडत असतो. आयर शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गली नंबर 6 येथील शिंपी भवन येथून शहरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. आयर शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या पुण्यतिथीनिमित्त आयर शिंपी पंच संस्था धुळे व महिला तसेच युवक मंडळातर्फे शहरातील गल्ली नंबर 6 येथील शिंपी भवन येथून शहरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. संत नामदेव महाराजांचे 18वें वंशज एकनाथ महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, माजी महापौर कल्पना महाले, माजी नगरसेवक भगवान गवळी, नरेश चौधरी, सुनील महाले, संजय सोनवणे, शिंपी समाजाचे अध्यक्ष रमेश सिरसाट, भालचंद्र भांडारकर, गणेशचंद्र सोनवणे, प्रवीण जाधव, गुलाब सदानशिव, बटू गवांदे, श्याम जगताप, प्रकाश गवांदे, संजय बाविस्कर, प्रल्हाद शिंदे, श्याम जगताप, संदीप कापुरे, कौस्तुभ सोनवणे, राजेंद्र बागोल, दत्ता बागोल, गणेश खैरनार, चंद्रशेखर जगताप तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष अरुणा कापडणेकर, सुषमा भांडारकर, ज्योती जाधव, रंजना जगताप, सपना बागोल यांच्यासह शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674वा हा समाधी सोहळा संपन्न झालेला आहे, होत आहे. त्यानिमित्ताने आज असणारा हा भव्य दिव्य मिरवणुकीचा सोहळा नामदेव महाराजांच्या पादुकाचा, नामदेव महाराजांच्या फोटोंचा आणि या ठिकाणी आज आम्हाला नामदेव महाराजांचे वंशज म्हणून या ठिकाणी त्यांनी आमंत्रण दिलं. त्याच ठिकाणी आम्ही आलेलो आहे. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सगळ्या समस्त नामदेव शिंपी समाज, आयर शिंपी समाज, या ठिकाणी धुळेकर समस्त सगळे नामदेव महाराज भक्त या ठिकाणी मोठ्या उत्साहाने थाटामाटामध्ये त्या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आयर शिंपी समाजातर्फे होत आहे. फार आनंद वाटतो आहे. या ठिकाणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आता 674 संपन्न झाला, पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर पुढं मोठी पर्वणी म्हणजे आपण मनुष्यदेहाला आल्यानंतर याची देही याची डोळा नामदेव महाराजांचे 675वा समाधी सोहळा पुढच्या वर्षी साजरा होणार आहे, पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम विविध प्रकारचे प्रत्येकाच्या घराघरामध्ये, मनामनामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये नामदेव महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. नामदेव महाराजांचा वाङ्मय जे आहे, अभंग आहेत, कीर्तन आहेत, त्याचं त्या प्रत्येकाने वाचन करावं, मनन करावं, चिंतन करावं. नामदेव महाराजांची सेवा आपल्यातून जेवढी घडल तेवढी नामदेव महाराजांची सेवा वर्षामध्ये करत राहावी, त्यांना यांना हवं.
देव महाराजांनी तो भक्तीचा प्रचार केला. असे तो हिमालय म्हणजे जवळजवळ पूर्ण भारत भ्रमण करून कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत पंजाबपर्यंत नामदेव महाराज जवळजवळ पंजाबला 30 वर्ष राहिले होते. आणि त्या 30 वर्षामध्ये नामी नारायण नाही भेद हा त्यांनी तत्व विठ्ठल भक्तीचा प्रचार संपूर्ण भारतामध्ये करून आज भारताच्या बाहेरही त्यांचा प्रचार होत आहे. त्या काळात नामदेव महाराजांनी पूर्ण भारतामध्ये प्रचार केलेलाच आहे आणि त्याच भक्तीचा प्रचार आपणही आपल्या हातून करावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बाळापूर येथील लहान पुलाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. ऐतिहासिक असलेल्या जवाहर स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी 3,94,00,000 निधीस मान्यता. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त जुने देवळातून काढण्यात आली पालखी मिरवणूक. आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.